आता काय जागाच नाहीये कपडे सुकवायला, फक्त नवीन नवीन कपडे सगळे पाण्यातनं काढली बघा आपण. मशीन चालू आहे. एक दोन फक्त आमच्या ब्रुनोचे हे 2 टी-शर्ट, एक अजून सापडलं नाहीये, तो ब्लॅक आहे. ब्लॅक आणि एक गुलाबी रंगाचा आहे बघा. आणखीन बऱ्याच साड्या आणि परकर आता उद्या काढणार आहे. आणि काही गोदड्या राहिल्यात आणि भांडे पण राहिलेत आपले घासायचे. वापरायचे भांडे राहिलेत रोजचे. बरण्या 2-3 डबे वगैरे असं राहिलेत. स्लॅबचं घर फार फायदेशीर ठरतं. गोदड्या वगैरे वरती वाळत घालता येतात. आम्ही मुंबईला होतो तेव्हा नदीवर जायचो गाड्या करून. अशा लांब, फार लांब नदी असायची, किती 25-25 किलोमीटर. वज्रेश्वरीच्या जवळजवळची नदी, खडोली, इकडे जायचो. असे मोठे मोठे गटोडे बांधायचे 3-4 आणि टेम्पोमध्ये आम्ही पूर्ण फॅमिली जायचो. सगळेच जायचे. असे मस्त जेवण करून न्यायचं आणि गोदड्या धुवायच्या, वाळत घालायच्या. आम्ही धुवायला बसायचो, हे वाळत घालायचे. मग वाळत घालायचे आणि मग मस्तपैकी बसून आंघोळ करायचं 1-2 तास त्या नदीमध्ये. मग मस्तपैकी पाऊन झाल्याच्या नंतर मग जेवण करायचो. आणि जेवण झाल्याच्या नंतर मग कपड्याला घड्या मारायला सुरुवात करायची. सायंकाळ व्हायची म्हणजे 4-1 वाजता तिथून निघायचो. 3-3:30-4ला. सकाळी 8-8:30ला घरनं निघायचं, 9च्या अगोदरपर्यंत असं. पण खरे कपडे तसेच नदीवरतीच निघतात बरं का. हे काय खरंय, मोजक्या पाण्यातले कपडे. पण आपले कपडे गोदड्या सगळं चांगलं असतं. कारण का इकडे काय सुतक असलं ना, महिला काय करतात, धर पाण्यातनं काढतात टाकतात, पाण्यातनं काढतात टाकतात. मी असं काय करत नाही. सुतक जरी असलं तरी माझं व्यवस्थित गोदड्या धुणं असतं अगदी. हा बघा, हा बांबू कसा झोका घेतोय. ए बघा इकडे. आता थोड्या वेळाने लगेच इकडे होईल. थोड्या वेळाची हवाची झुरूक आली की लगेच इकडे. फार त्याची मजा झाली मगासपासनं. कानटोप्या, एखादी वस्तू हरवलेली आता सापडते बरं का दसऱ्यामध्ये. हे ऊन लागू नये म्हणून हा मुलाचा बुरखा, ती एक कानटोपी. सुंदर सुंदर फुलांमध्ये कानटोप्या. काय गोड आणि काय क्यूट फुलं दिसतात. माझे मुलाच कौतुक, फार कौतुक आहे बाई ह्या फुलांचं. प्रेस केलेले कपडे फार जीवावर येतात हो पाण्यातनं काढायला. हे सगळे प्रेस केलेले होते. तरी कोरे कपडे अजून तसेच ठेवलेत. साड्या आणि ड्रेस आहेत माझ्या आणखीन काही नवीन कोरे. त्याला धुतलंच नाही, घातलंच नाही. मग ते काढायचेच नाही, पाण्यातनंही नाही काढायचे. पण जे एकदा का होईना घातलेत ना, ते कपडे पाण्यातनं काढायचे. मी उन्हामध्ये आहे इकडे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. फार ऊन लागते बाबा, वाळत घालायचं म्हटलं तरी ऊन लागते एवढं. हा, आताशी जरा बरं वाटते सावलीला आल्यावर. कड्याचं ऊन पडल्यामुळे गाया आणल्या बरं का. कड्याचं ऊन पडल्यामुळे गाया आणल्या सावलीला. आणि ह्यांनी बघा कशी सावली केली आणि कशा अगदी बसल्यात ना. पूर्ण त्यांचं खाऊन पिऊन झाले बरं का निवांत. सावलीला बसलेले आहेत, सावलीला विसावा. ही पण त्यांच्या आईच आहे. हिचं काहीच पिल्लं नाही. हिचं एक पिल्लू मेलं, 1 का 2, एकच असावं ह्याच्यामध्ये सोडलेलं. ही 21 पिल्लावर, 21 अंड्यावर बसलेली ही. तर हिने 21 अंडीची पूर्ण पिल्लं काढली. हिचं फक्त एक पिल्लू, हिचं ना फक्त हिचं एक पिल्लू ह्याच्यामध्ये सोडलेलं आहे आपलं. आपण एक तर तिने चांगलं पिल्लू सुदृढ होतं, ते तिने घेतलंच नाही पंखाखाली. आणि नंतर अंड्यावर बसली नाही. अंड्या बसली असते तर अंड्यावरनं पिलं काढली असती. आता आपली वरती 3 अंड्यावरची कोंबडी होती ना खुरोड्यामध्ये, वर 3 अंड्यावर, तर तिने पिलं काढली. खुरोड्यावर होती तिने पिलं काढली. आता तिकडे टोटल 25 झाली सगळी ती.
कडक ऊन पडलेलं आहे. कडक उन्हामध्ये कपडे वाळणे गरजेचे आहे. आता मी गोधड्या पण लावलेल्या आहेत, नितळून तर ठेवते. आता उद्या पावर नाही ना, उद्या रात्री पावर, मग रात्री कोण येणार हे करणार. मग मोठ्या मोठ्या 2-3 गोधड्या आहेत, अजून 2-3 गोधड्या लावते आणि असं नितळत ठेवते. लागल तर नंतर आपण टाकू. हे बॅगी आपल्या ठेवलेल्या आहेत उन्हामध्ये. आजचा आणि उद्याचा दिवस जाम मेहनत. आज आणि उद्या फार मेहनत घ्यावीच लागते. मेहनतीशिवाय काय पर्याय आहे का. पहा आपला पसारा. साड्या लावते, 3 साड्या लावलेल्या आहेत. आता ह्या इकडे अशा आणून ठेवलेल्या आहेत. हे घर आपलं धुवून सगळं झालेलं आहे. धुतलेले कपडे ह्याच्या ताणते आणि ते पलीकडचं बेडरूम धुवून घेते. आज दिवसभर मशीन चालूच आहे. गोधडे पण धुवून घ्यायचे जेवढे होतील तेवढे. आता ह्या साड्यांची मी घड्या लावत आहे व्यवस्थितपणे. आता ह्याच्या घड्या मारते. आता ह्या फक्त साड्या लावल्या बरं का आपल्या घड्या मारून. आणि हे ड्रेस आपले काढलेच नाहीये, नवीनच आहेत म्हणून ते काही धुतलेच नाही ड्रेस. आता ना हे कपडे ठेवले बघा, हे थोडेसे ओले आहेत तर मी असे ठेवलेत. हे रूम आपली सगळी क्लीन झालेली आहे. कपडे वगैरे सगळे लावलेत आपले. आता ह्या सगळ्या डब्यांना मी कव्हर करणार आहे. आता उद्याचा तरी पूर्ण दिवस जाणार आहे बरं का, पण एवढं नाहीत पुढे. उद्या एवढे नाहीत. आज बरेच कपडे दुपारी 3 वाजेपर्यंत कपडे धुतले. 3-3:30 वाजेपर्यंत पूर्ण. आता दिवस मावळतीला चाललेला आहे. आता झाडून पण काढायचं आपल्याला. तसंच वरचं शेण टाकलं कारण का कपड्यावर धुरळा उडतोय म्हणून. आणि आपल्या शेडमध्ये काही कपडे टाकले. हे फार ओले आहेत बरं का. उद्या ऊन द्यायचं कडक चांगलं. हे फक्त जरासेच असे हडकलेत. थोडासा हे पण जरासं थोडं ओलं आहे. हे पण गोधडी ओली आहे ती. हे ओले इथे टाकलेत. आणि हे जे ना हे सगळे सुकलेत बरं का. हे असे इथे हे प्रवासातले कपडे आहेत आपले, कुठे जायचं असल्यावर हे पूर्ण सुकलेत. पण हे काठ आहे ना किनारी मात्र ओले आहेत. फारच ओले आहेत किनार. ह्याचे पण किनार ओले. कपडेच हाताने पिळले नाहीत. मशीनमध्ये ड्राय होत नाही. नितळायला ठेवलेले तसेच टाकले. शुभ्रा इकडे बघ. शुभ्रा अशी. दसरा बापरे. आता ठीक आहे 2 वर्ष झालं. गेल्या वर्षी मुलांनी दिवाळीच्या वेळेस वर्ष झालं. आता ही मोटर दिवाळीच्या टायमालाच आपण विहिरीवर बसवली, छोटी मोटर. नंतर ही गेल्या वर्षी पाडव्याला, वर्ष झालं ह्याला पण पाडव्याला बसवले. पण ही नंतर ही मोटर आपली तिथे आहे ना तो पाईप काळा, तिकडे एक पाईप आहे बघा, तो पाईप दिवाळीला बसवली. 1 वर्ष पहिले वर्ष ना सामायिक मोटर होती. पहिल्या वर्ष तर ती मोटर जळाली आमच्याकडनं मोटर जळाली म्हणून कोणीही मोटर बनवली नव्हती. तर आम्ही ना ती विहीरच दिसते बघा ते. हे बघा हे विहीर आहे. इथून आहे ना आम्ही शेंदून पाणी आणलं. किती 8 महिने शेंदून पाणी आणलं. आज तरी कोण म्हणेल बनवून घेऊ रे, उद्या तरी कोण म्हणेल बनवून घेऊ रे, पण कोणी बनवून नाही घेतली. 8 महिने शेंदून पाणी आणलं. आणि दसऱ्याचं कपडे शेंदून पाणी धुतलं. दसऱ्याच्या कपड्याचे सुद्धा असे असतात बघा आपली माणसं. त्रास फार देतात. फार त्रास दिलेला आहे आम्हाला, काही कमी नाही आहे. आणि त्यांना गरज लागली ना टँकर आपल्या इकडे टँकरनी पाणी नेलं. लाजा पण वाटत नाही आपण कसं यांना जाऊन सांगावं पाण्याला म्हणून. आम्हाला पाणी दे, आमचं बांधकाम आहे, कुठं विहिरीचा ढोम आमकं दुमकं सगळ्यांनी एकता करतात वेळेला. आणि त्यांच्या वेळेला आपण टँकरनी पाणी दिलं का आपल्या मनातच काय राहत नाही ना, आपल्या लक्षात राहत नाही काय गोष्टी, आपण विसरून जातो. पण आम्हाला एवढ्या गोष्टीवरनं अडून धरले बरं का. पण असो, आपल्या मनातच आपण काय ठेवायचं नाही, जे ते सगळं त्याला अर्पण करायचं. तर आता घरामध्ये पाणी आहे म्हणाल तिथं पाणी, घरात पाणी वेगळं, बाहेरच्या टाक्या म्हणलं इथे पाणी वेगळं. ते गुरांना पियासाठी तिथंच आले हात पाय धुतलं काय झालं म्हणजे तिथल्या तिकडं पाईपलाईन वेगळी. तिकडं बरेच जागच्या जागी 2-3 जागी तरी आता आपल्याला पाण्याचं काय कमतरता नाही. जिथे तिथं आपल्याला पाणी दिले बरं का. आपल्या मनातच नाही अशा का कुठल्या गोष्टी, मग होत राहतात गोष्टी व्यवस्थित. कधी मुहूर्त लागतोय आम्हाला अशी कोंबडी ठेवावं लागते. झाप नाही आपल्याकडे, ही काय खुरोड्यात जाणार नाही. हिला आम्ही असं कोंडावं लागतं, हिला पिल्ले धरून ह्याच्यामध्ये टाकावं लागतात. मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद.
आणि मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय बाय मित्रांनो. सायंकाळ पहा किती छान वाटते होते. इतकं छान वाटते ना पाहण्यासाठी पण.